तर भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या जुन्या भाडेकरूने केल्याचं समोर आलेलं आहे। पूर्व वैमनस्यातून ही हत्या घडवल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे। या प्रकरणी वाघ यांचा जुना भाडेकरू अक्षय जावळकरला अटक करण्यात आलेली आहे। याआधी पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना अटक केलेली होती। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यामध्ये वितुष्ट होतं। या कारणावरूनच अक्षयने 4 ते 5 महिन्यांपूर्वी पवन आणि त्याच्या साथीदारांना हत्येची सुपारी दिलेली होती। बरोबर आहे, मी सांगितले या केसमध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी लावण्यात आलेली आहे। ज्यांनी सुपारी दिली होती त्यांना ते सध्या ताब्यात आहे। अटकची प्रक्रिया सुरू आहे। त्यांनी 5 लाखामध्ये सुपारी दिली होती अशी बाबी समोर येत आहे। पुढची आता तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। पुढचे तपासमध्ये जे बाबी समोर येईल आपल्याला कळवण्यात येईल। इकडे महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाते। या छाननीमध्ये अनेक अर्ज हे अपात्र ठरत आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। याबाबत पुण्यातील जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वीच 10,000 महिलांचे अर्ज अपात्र झाल्याचा खुलासा केलेला आहे। आधी पात्र अर्जांवरती फेरपडताळणी केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पुढची बातमी बघूया। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची आजची चौकशी करण्यात आलेली आहे। खोटा गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे आणि करायला लावली या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाणे गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली आहे।